नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण पद ते म्हणजे ग्रामसेवक. तर या पदासाठी तांत्रिक घटक या विषयामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, हायड्रॉलिक ब्रेक फ्लुइड म्हणून आणि कॉस्टिक सोडा मिसळून नायलॉन तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो? तर ती वनस्पती आहे ती म्हणजे एरंडी. तर एरंडी ही जी वनस्पती आहे, तर एरंडी या वनस्पतीचे मूळ स्थान कोणते आहे? आफ्रिका. याचबरोबर काही पुस्तकामध्ये आपले भारत देश असे देखील मूळ स्थान म्हणून दिलेले आहे. तर एरंडी या पिकाचा उल्लेख संस्कृत वाङ्मयामध्ये औषधी म्हणून देखील केलेला आपल्याला आढळतो. तर एरंडी या पिकाची लागवड जर पाहिली तर लागवडीमधील अंतर किती असावे लागते? तर भारी जमिनीमध्ये असावं लागते 90 बाय 45 सेंटीमीटर. याचबरोबर एरंडी या पिकावर कोणते रोग पडतात, म्हणजेच कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो? तर बोंड पोखरणारी अळी, त्याचबरोबर कॅस्टर, सेमी, लुपर आणि इत्यादी किडींचा प्रादुर्भाव जो होतो, तर याचा बंदोबस्त करण्यासाठी कशाची फवारणी केली जाते? तर कार्बारिलची. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. कार्बारिलची फवारणी 1% फवारणी या ठिकाणी एरंडी या वनस्पतीवर केली जाते. याचबरोबर रबर फोम तयार करण्यासाठी एरंडी तेलाचा देखील वापर केला जातो. जी एरंडी वनस्पती आहे, तर याची जी कोवळी पाने असतात ती जनावरांना देणे घातक ठरते, पण जी पक्व पाने असतात तर ती जनावरांना दिली तरी चालतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर एरंडी पानाचा अर्क जो असतो, तर हा कीड वाढ प्रतिरोधक म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. आणि ज्या फळबागा असतात तर त्या फळबागांभोवती वारा प्रतिरोधक म्हणून देखील एरंडी या वनस्पतीचा वापर केला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उडदामध्ये कर्बोदकांचे प्रमाण व प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे किती टक्के असते? अनुक्रमे. तर बघा, जी उडीद आहे तर याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर त्याचे शास्त्रीय नाव आहे ते म्हणजे विग्ना मुंगो. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. उडीद हे कोणत्या प्रकारचे धान्य आहे? तर हे आहे कडधान्य. यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण किती असते? 60% आणि प्रथिनांचे प्रमाण किती असते? 24%. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 60 व 24%. तर याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर पापड बनवण्यासाठी, त्याचबरोबर इडली, डोसा बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, की उडीद हे जे कडधान्य आहे तर सर्व डाळींपेक्षा जास्त उडदामध्ये फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते. कोणत्या आम्लाचे? फॉस्फरिक आम्ल. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर अजून काही जर उडदाविषयी जर आपण माहिती पाहिली तर सिंदखेडा हे जे उडदाचे वाण आहे तर हे विदर्भासाठी शिफारस करण्यात आलेले सुधारित वाण आहे. यासाठी विदर्भासाठी. याचबरोबर भारी जमिनीसाठी योग्य असणारे वाण कोणते आहे? तर ते आहे TAU. यानंतर अधिक उत्पादन आणि टपोरे काळे दाणे देणारे जे उडदाचे वाण आहे तर त्याचे नाव काय आहे? TAU1. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचबरोबर T9 बुटका हे जे उडदाचे वाण आहे तर हे लवकर तयार होणारे खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेले एक उडदाचे वाण आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 60 व 24%. पुढचा प्रश्न आहे, सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा जीवाणू खालीलपैकी कोणता आहे? तर तो जीवाणू कोणता आहे? तर तो आहे ॲझोस्पिरिलम. ऑप्शन क्रमांक 4, ॲझोस्पिरिलम. तर बघा, ॲझोस्पिरिलम हे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. हे जीवाणू ऊस, ज्वारी, मका, बाजरी, गहू अशा ज्या एकदल वनस्पती तर याचबरोबर पालेभाज्या, फळझाडे यांच्या मुळाभोवतीच्या परिसरात तसेच मातीत देखील हे आपल्याला आढळून येतात. कोणते? ॲझोस्पिरिलम. तर हे जीवाणू ॲझोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असतात. कशापेक्षा? ॲझोबॅक्टरपेक्षा ॲझोस्पिरिलम हे जीवाणू कार्यक्षम अधिक असतात. तर हे ॲझोस्पिरिलम हे जे जीवाणू आहेत तर हे कोणत्या पिकासाठी वापरावे? ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात याचबरोबर इतर पिके
यांच्यासाठी ॲझोस्पेरिलम हा जीवाणू वापरला जातो. तर हा सहजीवी पद्धतीने नत्र स्त्री करणारा एक जीवाणू आहे. कोणता? ॲझोस्पेरिलम. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कोळंबीच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या अवस्थेला काय म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? नॉप्लिया. ऑप्शन क्रमांक 4 नॉप्लिया. तर बघा, कोळंबीचे जर उत्पादन पाहिले तर सर्व प्रकारच्या पाण्यामध्ये कोळंबी उत्पादन हे घेण्यात येते. म्हणजेच निमखाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात आणि समुद्रात देखील. कोळंबीच्या जर जाती जर पाहिल्या आपण, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जाती त्या कोणत्या आहेत? तर पहिली आहे जम्बो कोळंबी आणि दुसरी आहे ती म्हणजे कोणती? मॅक्रोब्रॉकियम माल्क मसोनी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर कोळंबीची जी मादी असते तरी हजारो अंडी घालते आणि अंड्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या अवस्थेला किंवा स्थितीला काय म्हटले जाते? नॉप्लिया. महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे ते म्हणजे कोणते आहे? तर ट्रॉल जाळे. याचबरोबर अजून कायचा वापर केला जातो? तर डोल जाळे. याचा देखील महाराष्ट्रामध्ये वापर केला जातो. आणि कोळंबी पकडण्यासाठी हे जे डोल जाळे आहे तर याचा प्रामुख्याने वापर कुठे केला जातो? तर केरळमध्ये कोचीन या ठिकाणी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. देशातील सर्वाधिक अंतर्गत मत्स्य उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? कोणते आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, देशातील सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे गुजरात. देशातील सर्वाधिक अंतर्गत मत्स्य उत्पादन करणारे राज्य ते आहे पश्चिम बंगाल. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे भंडारा जिल्हा. कोणता जिल्हा? भंडारा जिल्हा. तर बघा, मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नील क्रांती. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? ब्ल्यू रिव्होल्यूशन असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर नील क्रांतीची सुरुवात 7व्या पंचवार्षिक योजनेपासून करण्यात आली होती. कितव्या? 7व्या पंचवार्षिक योजनेपासून. नील क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णन यांना. तर बघा, केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था म्हणजेच काय? सिप्ट. द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी. केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? 1954 मध्ये. प्रत्यक्ष सुरुवात कधी करण्यात आली? 1957 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर केरळमधील कोची या ठिकाणी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. भारताला समुद्र किनारा किती लाभलेला आहे? 7,517 किलोमीटरचा आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. याचबरोबर माशांमध्ये असणारे जीवनसत्व कोणते आढळते? तर जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रामधील गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, गहू संशोधन संचालनालय कुठे आहे? तर हरियाणा राज्यामधील कर्नाल या ठिकाणी. कर्नाल या ठिकाणी. भारतातील गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? तर हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी. ही देखील माहिती तुम्ही लक्षात ठेवा. शिमला या ठिकाणी. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. इखिलिस ओरायझी या बुरशीमुळे तांदूळ या तृणधान्य पिकावर कोणता रोग उद्भवतो? तर तो रोग आहे कोणता? उदबत्ता रोग. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, तांदूळ मूळ स्थान कोणते आहे? दक्षिण भारत. कुळ कोणते आहे? तर ते आहे ग्रॅमिनी कुळ. हे देखील कुळ देखील तुम्ही लक्षात ठेवा, ग्रॅमिनी कुळ. तांदळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? ओरायझा सटायवा. ओरायझा सटायवा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? मनिला या ठिकाणी. फिलिपिन्समधील मनिला या ठिकाणी. भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ओडिसामधील कटक या ठिकाणी. ओडिसामधील कटक या ठिकाणी. महाराष्ट्रामधील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर हे आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी.
तर बघा, तांदूळ पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित एक तंत्रज्ञान आहे, त्याचे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा, एन्सेरा तंत्रज्ञान. कोणते आहे? एन्सेरा तंत्रज्ञान. म्हणून या ठिकाणी बघा, एखिलीस ओरायझी या बुरशीमुळे तांदूळ या तृणधान्य पिकावर कोणता रोग उद्भवतो? तर तो आहे उदबत्ता रोग. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 8. पर्यावरण संतुलनाबरोबर नैसर्गिक साधनांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व टिकाऊ कृषी उत्पादन करण्यासाठी ज्या शेती पद्धतीचा वापर केला जातो त्यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते शाश्वत शेती. त्यालाच आपण काय म्हणतो? सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. तर बघा, भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत स्रोतांना कोणत्याही स्वरूपाची हानी न पोचू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात जी आलेली शेती पद्धत असते त्याला काय म्हटले जाते? सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेती. शाश्वत शेतीची इतर नावे काय आहेत? सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, याचबरोबर पर्यावरणीय शेती असं देखील त्याला म्हटले जाते. तर शाश्वत शेतीचे फायदे काय असतात? पीक उत्पादनामध्ये खर्च या ठिकाणी कमी येतो, पर्यावरण संतुलन देखील या ठिकाणी राखले जाते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाश्वत शेती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीमधील प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन विद्राव्य जैव नत्राचे प्रमाण वाढते? तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे? तर लोह. ऑप्शन क्रमांक 1. लोह. तर बघा, वनस्पतीच्या जीवनात जैव रासायनिक क्रिया चालू ठेवण्यासाठी विकरांची आवश्यकता असते आणि या विकरांच्या क्रियेमध्ये लोहाचा प्रामुख्याने काय म्हणून सहभाग असतो? तर उत्प्रेरक म्हणून लोहाचा सहभाग असतो. तर बघा, एखाद्या वनस्पतीमध्ये लोहाची जर कमतरता आढळली तर त्याची लक्षणं काय होतात? तर लोहाची कमतरतेची लक्षणे सगळ्यात अगोदर प्रथम कोवळ्या पानांवर आणि पिकांच्या वाढ बिंदूवर दिसून येतात. लोहाची जर कमतरता आढळली तर काय होते? पाने पातळ होतात. याचबरोबर ऊस या पिकावर कोणता रोग उद्भवतो? तर केवडा. कोणता? केवडा हा रोग उद्भवतो. याचबरोबर बघा, वनस्पतीमध्ये अल्फा अमिनो लिओनिक आम्लाचे प्रमाण या ठिकाणी घटते. प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन विद्राव्य जैव नत्राचे प्रमाण या ठिकाणी वाढते आणि जी नवीन पालवी असते तर याच्यामध्ये जर लोहाची जर वनस्पतीमध्ये कमतरता पडली तर काय होते? नवीन पालवी जी असते त्यामध्ये जो हिरवेपणा असतो तर तो या ठिकाणी नाहीसा होतो आणि जर वनस्पतीमध्ये लोहाचे प्रमाण जर वाढले किंवा अधिक झाले तर काय होते? तर त्या वनस्पतीची जी पाने असतात ती वेळीवाकडी वाढतात. याचबरोबर वनस्पतीमधील जे हरितद्रव्य असते तर याचे प्रमाण देखील या ठिकाणी कमी होते. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य पद्धतीने जुळलेली आहे? तर बघा, 1 गुंठा बरोबर 1089 चौरस फूट, तर हे या ठिकाणी बरोबर आहे. 1 एकर बरोबर 40 गुंठे, हे देखील बरोबर आहे. 1 आर बरोबर 1000 चौरस फूट, तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. कारण बघा, 1 आर बरोबर 1076.39 चौरस फूट. म्हणून बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ती तिसऱ्या क्रमांकाची जोडी तर ही या ठिकाणी चुकीची आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये काळ्या मृदेची सर्वाधिक जाडी आपल्याला आढळते? तर बघा, जी काळी मृदा आहे तर या काळ्या मृदेला इतर नाव जर पाहिले तर ते कोणते आहे? रेगूर मृदा किंवा कापसाची काळी मृदा. तर बघा, या मृदेला काळा रंग कोणत्या द्रव्यामुळे प्राप्त होतो? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. काळ्या मृदेची सर्वाधिक जाडी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते? तर ती नदी आहे तापी नदी. किती आढळते? 6 मीटर पर्यंत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. काळ्या मृदेची निर्मिती कशी होते? बेसॉल्ट या खडकाच्या विदर्णामधून किंवा अपक्षयामधून. याचबरोबर रेगूर मृदेमध्ये म्हणजेच काळ्या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे या मृदेमध्ये जी जलधारण क्षमता असते ती सर्वाधिक असते, म्हणजेच यामध्ये जलधारण क्षमता जास्त असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर महाराष्ट्राच्या 75% किंवा 304 एवढ्या भागामध्ये काळी मृदा पसरलेली आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 तापी.
तापी नदीच्या खोऱ्यामुळे काळ्या मृदेची सर्वाधिक जाडी आढळते, म्हणजे किती? 6 मीटर. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 358 तालुके असून त्यामध्ये पंचायत समिती किती आहेत? तर पंचायत समितीची संख्या किती आहे? तर किती आहे? तर ती आहे किती? 351. ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्रामध्ये सध्या किती तालुके आहेत? 358. आणि यापैकी 351 तालुक्यामध्ये पंचायत समिती अस्तित्वात आहे. तर बघा, जे बाकीचे राहिलेले जे 7 तालुके आहेत, तर हे 100% शहरी तालुके आहेत. ते म्हणजे कोणते? ठाणे, उल्हासनगर, पुणे, नागपूर, बोरिवली, कुर्ला आणि अंधेरी. तर बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा तालुका तो कोणता आहे? तर तो आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील राजुरा हा तालुका. कोणता? राजुरा. आणि महाराष्ट्रामधील सर्वात लहान तालुका आहे तो म्हणजे कोणता? नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर हा तालुका. इत्यादी महत्वाची माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या टिंबटिंब कलमानुसार एक स्थायी समिती व इतर 9 विशेष समित्यांची स्थापना करण्यात येते. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 78 नुसार एक स्थायी समिती प्लस 9 इतर विशेष समित्यांची स्थापना करण्यात येते. तर हे किती झाल्या समित्या? 10 समित्या. तर बघा, कलम 78 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 78 नुसार एक स्थायी समिती आणि इतर 9 विशेष समित्यांची स्थापना करण्यात येते. तर प्रत्येक जिल्हा परिषद तिच्या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत एक स्थायी समिती आणि 9 विशेष समित्यांची स्थापना केली जाते. तर या 9 विशेष समित्या कोणत्या आहेत? समाज कल्याण समिती, जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती. त्यानंतर आहे वित्त समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य समिती, कृषी समिती आणि शिक्षण समिती. पुढचा प्रश्न, बंगालमध्ये महसूल वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली होती? लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक 2 वॉरेन हेस्टिंग याने. कोणत्या वर्षी केली होती? 1772 मध्ये. कोणत्या वर्षी? 1772 मध्ये बंगालमध्ये महसूल वसूल करण्यासाठी वॉरेन हेस्टिंग याने जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली होती. तर बघा, वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये जिल्हाधिकारी हे जे पद होते, तर या पदासाठी आणखीन एक नाव होते, ते म्हणजे कोणते? छोटा नेपोलियन. हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचबरोबर महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7(1) नुसार जिल्हाधिकारी या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा सर्वात प्रथम उपयोग कोणत्या वर्षी करण्यात आला? तर बघा, ठिबक सिंचन पद्धत त्यालाच काय म्हटले जाते? ड्रीप इरिगेशन. तर बघा, पिकांच्या झाडांच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब किंवा बारीक धारेने जी पाणी देण्याची आधुनिक पद्धत आहे त्याला काय म्हटले जाते? ठिबक सिंचन. तर ठिबक सिंचनाचे फायदे जर पाहिले तर ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत किती होते? 40 ते 60%. खताची बचत किती होते? 20 ते 25%. उत्पन्नामध्ये वाढ किती टक्क्यांनी होते? 20 ते 30%. आणि खर्चामध्ये बचत किती होते? 30 ते 40%. तर बघा, याचा शोध कोणी लावला होता ठिबक सिंचन पद्धतीचा? तर एक इस्रायली शास्त्रज्ञ होते, ते म्हणजे ब्लास. तर यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा शोध लावला होता. आणि महाराष्ट्रामध्ये 1985-86 मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये द्राक्षांच्या बागा वाचवण्यासाठी ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आला होता. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर 1985-86. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.